नांदेडच्या सहयोग नगरातील माता रमाई आंबेडकर बुद्धविहारात आषाढ पौर्णिमेपासून भिक्खू शीलरत्न थेरो यांचा 14वा वर्षावास सुरू असून येथे दररोज दुपारी 3 ते 4 या वेळेत धम्मसेवक राहुल कोकरे हे मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करत आहेत। राहुल कोकरे यांच्या साध्या सोप्या व प्रश्नोत्तराच्या शैलीतील ग्रंथ वाचनामुळे विहारात उपासक उपासिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे। या प्रसंगी माता रमाई महिला मंडळातील पदाधिकारी व महिला मंडळ व उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। गेल्या आषाढी पौर्णिमापासून वर्षवासाला सुरुवात झालेली आहे। माझा या रमामाई माता बुद्धविहारामध्ये आंबेडकर बुद्धविहारामध्ये माझा वर्षावास 14वा चालू आहे। 14 वर्षापासून सतत आम्ही या ठिकाणी 13 वर्ष बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचला। यावर्षी मिलिंद प्रश्न वाचत आहेत। मोठ्या संख्येने बुद्धविहारामध्ये उपासिका उपासक येतात, चिंतन मनन करतात। गेले 13 वर्षापासून असा हा उपक्रम आम्ही चालू केलेला आहे। या बुद्धविहारामध्ये अनेक उपक्रम चालू आहेत। अभ्यासिका चालू आहे, ट्युशन चालू आहे, 50-60 लेकरं बसतात। 2 मास्तर आहेत, 3 मास्तर आहेत आणि या ठिकाणी जे आम्हाला संधी मिळाली त्या संधीचं आम्ही सोनं केलेलं आहे। पाण्याचा प्रश्न नव्हता, बरंच पाण्यासाठी विद्यार्थ्यांना परेशान व्हावं लागत गेलं। आपण या विहार कमिटीच्या वतीनं महिला मंडळाच्या वतीनं एक मोठा पाण्याचा प्लॅन टाकलेला आहे। दररोज पाणी बुद्ध विहारातून तर विद्यार्थ्याला तर मिळतेच, पण आपल्या वार्डामधल्या उपासकांना देखील पाणी आपल्या बुद्धविहारामधून जाते। हे उपक्रम अति सुंदर असा या बुद्धविहारामध्ये उपक्रम चालू आहेत। स्वच्छता, फुले, झाडं हे या ठिकाणी आपण करत आहोत। जे काही करता येते ते सुंदर या बुद्धविहाराला नटवण्याचं, या बुद्धविहार या नगरीचं नाव आपल्या नांदेड शहरामध्ये एक उज्ज्वल आहे। अनेक उपासक येतात, ज्येष्ठ नागरिकांच्या मीटिंग होतात, अनेक धार्मिक कार्यक्रम होतात। असा हा उपक्रम आम्ही 14 वर्षापासून चालू केलेला आहे। महिला मंडळाने माझ्या गुरुकडे शिफारस केली। माझे गुरु डॉक्टर उपगुप्त महाथेरो आहेत, त्यांच्याकडे मला मंडळाने शिफारस केली आणि गुरुनं मला या ठिकाणी ठेवलेलं आहे। तेव्हापासून या 14 वर्षापासून मी या ठिकाणी आहे। जे काही दिसत आहे या बुद्धविहारामध्ये ते आपण या सर्वाच्या दानातून आपण केलेलं आहे। आणि दान पारमिता या 3 महिन्यासाठी पूर्ण उपासक उपासक करीत आहेत। वर्षवासाच्या काळामध्ये दररोज बुद्धविहारामध्ये जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे, फलदायी आहे। करुणामय दुःख दूर करण्यासाठी आपण बुद्धविहारामध्ये गेलं पाहिजे। म्हणूनच बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ दिलेला आहे। त्याचं वाचन प्रत्येक बुद्धविहारामध्ये होत आहे। आमच्याही बुद्धविहारामध्ये 14 वर्षापासून आम्ही ग्रंथ वाचत आहोत। आपण माझा मनोगत ऐकलं। लाड बुद्धवाला या ठिकाणी सदाशिवगतचे लाड बुद्धाचे प्रतिनिधी आपण या ठिकाणी आलेत, तुम्हाला मी धन्यवाद देतो। या ठिकाणी थांबतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण दुःखातून मुक्त हो। नमो बुद्धाय जय भीम। मी राहुल कोकरे। पहिल्या प्रथम इथल्या विहार समितीचे मी आभार व्यक्त करतो की ज्यांनी मला पूजनीय भंतेजी यांच्या 14व्या वर्षावासानिमित्त हा ग्रंथ वाचण्याची संधी दिली। या ठिकाणी मागील 13 वर्षापासून बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथाचं निरंतर वाचन होत आलेलं आहे। यावर्षी जो आहे मिलिंद प्रश्न, जो बाबासाहेबांनी 1950ला मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली आणि त्या विद्यालयाला नाव देण्याचा हेतू होता की त्या ठिकाणचा जो प्राध्यापक वर्ग आहे तो भंते नागसेनासारखा असला पाहिजे आणि त्या ठिकाणचा विद्यार्थी वर्ग हा मिलिंद राजासारखा प्रश्न विचारणारा असला पाहिजे। अशा हेतूने बाबासाहेबांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली आणि त्या ठिकाणी योगायोगाने मला सुद्धा MA पाली त्या ठिकाणी करता आलं। मी माझं त्या ठिकाणी भाग्य समजतो। तर या ठिकाणी पूजनीय भंतेजी यांच्या वर्षावासानिमित्त हा मिलिंद प्रश्न ग्रंथ वाचन चालू आहे। मागील 1 महिन्यापासून आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमेपर्यंत हा ग्रंथ
चालू असतो. जवळजवळ 70-80 उपासक उपासिकांची या ठिकाणी उपस्थिती असते आणि या ठिकाणी हा ग्रंथ वाचता वाचता मिलिंद राजासारखेच प्रश्न विचारणारे सुद्धा या ठिकाणी उपासक उपासिका तयार झालेले आहेत. तर या ठिकाणी निरंतर असं वाचन सुरुवात आहे. नमो बुद्धाय, जय भीम. मी जया सूर्यवंशी बोलते. इथे मिलिंद प्रश्न पहिल्यांदाच वाचन सुरू झालेलं आहे आणि खूप सविस्तर ते सांगतात, पूर्ण अर्थपूर्वक आणि 4-4 वेळेस उदाहरणं देऊन, जसं मिलिंद राजा नागसेन भंतेजींना विचारत होते त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा विचारतो त्यांना, उदाहरणं देऊन सांगा म्हणून ते सांगतात आम्हाला आणि खूप छान वाटते आम्हाला. मिलिंद प्रश्न आता सगळ्यांना समजायला लागले, कारण इतक्या दिवस आम्हाला बुद्ध आणि त्यांचा धम्मच वाचत होतो आम्ही. आता मात्र आम्ही त्याच्यामध्ये पारंगत व्हायला लागलो. आता तुमच्यासारख्या महिलांना काय सांगाल तुम्ही? आमच्यासारख्या महिलांना म्हणजे प्रत्येक वार्डामध्ये बुद्ध विहार राहिलं पाहिजे आणि हा वर्षवासाचा काळ आहे, तर वर्षवासाच्या काळामध्ये प्रत्येकाने बुद्ध विहारात जायला पाहिजे आणि वंदना केली पाहिजे आणि ग्रंथ पठण केलं पाहिजे. नमो बुद्धाय, सर्वांना जय भीम. माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोगनगर, नांदेड या ठिकाणी 14 वर्षापासून हा वर्षावास चालू आहे. वंदनीय भंते शीलरत्नजी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मार्गक्रमण करत आहोत. या ठिकाणी पहिल्यांदाच मिलिंद प्रश्न हा ग्रंथ वाचत आहेत. या ठिकाणी आम्हाला आचार्य म्हणून राहुलजी कोकरे मिलिंद प्रश्न ह्या ग्रंथावरचे वेगवेगळे प्रश्न, त्यांच्यावरचे उदाहरण देऊन आम्हाला समजून सांगत आहेत आणि यामध्ये आमच्या विहारांची उपस्थिती, उपासक व उपासिकांची ही सर्वात जास्त, याचा मला अभिमान वाटतो. कारण हाजरी घेणे, व्यवस्थापन करणे माझ्याकडे असल्यामुळं त्यांच्याकडे पाहून सर्व लोक उपस्थित राहिल्यामुळे मलाही उत्साह होत आहे आणि प्रत्येक विहारामध्ये आमच्या विहारासाठी उपस्थित राहून या वर्षावासाच्या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त धम्मामध्ये आपला सहभाग सर्वांनी नोंदवावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम.